हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज ॲक्च्युली मला एक खूप सिरियस टॉपिकबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही आजकाल बघतच असाल, तुम्ही सगळे सोशल मीडिया वापरता, तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की आत्ता सध्या जेमिनाय AI फोटोशूटचे खूप सारे फोटोग्राफ्स आपण सगळे अपलोड करतोय. व्हॉट्सॲपवर असू द्या किंवा फेसबुकवर असू द्या किंवा इंस्टाग्रामवर, यूट्यूबवरती सगळीकडेच मी पाहते सगळेजण म्युझिक लावत आहेत, छान त्याला असं सगळीकडे शेअर करतायत. काहीच हरकत नाही आहे. तुम्हाला थोड्या वेळासाठी ते फन वाटेल, पण ॲक्च्युली बॅकग्राऊंड स्टोरी खूपच वेगळी आहे. त्याची एक डार्क साईड आहे. फर्स्ट थिंग फर्स्ट, प्रायव्हसी कन्सर्न्स आपल्या कंट्रीमध्ये किंवा ऑल ओव्हर आता डिजिटल एरा आलेला आहे, त्याच्यामुळे प्रायव्हसी हे एक मिथ झालेलं आहे. ही फक्त एक संकल्पना बनून राहिलेली आहे. प्रायव्हसी अशी ही कुठलीही गोष्ट आता आपल्यामध्ये राहिलेली नाही आहे. कारण तुम्ही जेव्हा हे फोटो जनरेट करण्यासाठी कुठल्याही AIच्या प्लॅटफॉर्मवर, भले ते ChatGPT असो किंवा जेमिनाय AI असो, कुठे पण तुम्ही जेव्हा तुमचे फोटोज, फॅमिली फोटोज, बेबी फोटोज, तुमचे जे पण फोटोज तुम्ही अपलोड करता, तेव्हा ते मर्यादित राहत नाहीत. त्याला प्रायव्हसी राहत नाही. ते फोटो सगळीकडे शेअर होतात. ते फोटोज बॅकएंडला स्टोअर केले जातात आणि ते फोटोज रियूज होतात. सो हा खूप मोठा कन्सर्न आहे, ज्याचा तुम्ही थोडासा विचार केला पाहिजे जेव्हा तुम्ही फोटोज अपलोड करता. प्लीज क्लिक करण्याच्या आधी थोडासा विचार करून क्लिक करा. कुठलेही ट्रेंड फॉलो करण्याच्या आधी त्याचे हार्म्स काय आहेत, ते किती हार्मफुल आहे ह्याचा विचार करून मग तुम्ही तो ट्रेंड फॉलो करा. मध्ये गिबली फोटोशूटचा पण एक ट्रेंड चालला होता, त्याचा पण तोच इश्यू झाला. तुमचे सगळे प्रायव्हेट फोटोज, तुमचे जे पण फेस असतं ते यूज केलं जातं दुसरीकडं आणि ते बॅकएंडला स्टोअर होत राहतात. सेकंड ह्याचा मोस्ट डेंजरस कन्सर्न असा आहे की आपल्याला माहिती, फोटोग्राफी जी आहे ती खूप डिफिकल्ट असते. फोटोग्राफर्स खूप जास्त मेहनत करून, कुठले कुठले कोर्सेस करून त्यांचे फोटोग्राफ्स काढायला शिकलेले असतात आणि त्यांच्या ओरिजिनॅलिटीला कुठेतरी धक्का पोचतो ह्या सगळ्या गोष्टींमुळे. तर प्लीज तुम्ही ह्याचा थोडासा विचार करा. फोटोग्राफी इंडस्ट्रीला खूप मोठं म्हणजे नुकसान होणार आहे या सगळ्या गोष्टींमुळे. ते जे कष्ट करून फोटोग्राफी त्यांनी शिकलेली आहे, जे कष्ट करून ते सगळं सेटअप करतात आणि तुमचे छान छान फोटोज काढतात, त्या ओरिजिनॅलिटीला कुठेतरी धक्का पोचतोय ह्या अशा ट्रेंड्समुळे, असं मला वाटतं. तुम्ही AI यूज करा, बट थोडंसं मर्यादा त्याला असली पाहिजे, थोडंसं बाउंड्री त्याला असली पाहिजे. आपण सुशिक्षित लोक आहोत, त्याप्रमाणे आपण थोडासा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जे स्कॅम्स होतात त्यामध्ये तुमचे फोटोज केले जाऊ शकतात. त्यानंतर जे प्रोफाईल फोटो आहेत, जे फेक अकाउंट्स निघतात इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर, जी कुठल्याही सोशल मीडियावर, तिथे तुमचा फेस यूज केला जाऊ शकतो. त्यानंतर काही जे असे लोक असतात ज्यांना फक्त स्कॅम्सच करण्यासाठी फोटोज हवे असतात किंवा काही कुठल्याही घाणेरड्या गोष्टींसाठी फोटो हवे असतात, तर तिथे तुमचे फोटोज तुमचा फेस यूज केला जाऊ शकतो. ह्याचा तुम्ही थोडासा विचार केला पाहिजे. सो प्लीज ह्या गोष्टीवरती तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कळवा कमेंट्समध्ये. मला नक्की तुमचे पण थॉट्स ऐकायला आवडतील. हे फक्त थोड्या वेळासाठी आपल्याला फन वाटतं प्रोफाईल फोटो सेट करताना किंवा शेअर करताना, बट येस, ह्याचे खूप जास्त साईड इफेक्ट्स आहेत आणि ह्याची डार्क साईड आहे. सो प्लीज कुठलाही ट्रेंड फॉलो करताना थोडासा विचार करून फॉलो करा. हे फक्त आणि फक्त मी काळजीसाठी सांगते. सो टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर फॅमिली अँड प्लीज थिंक बिफोर यू क्लिक. सो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, पुढे शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला, फॅमिलीला. जे पण लोक हे ट्रेंड आता फॉलो करत आहेत, प्लीज त्यांना हे शेअर करा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि दीक्षा डायरीजला नक्की सबस्क्राईब करा, कारण असा कॉन्टेंट तुम्हाला पुढे अजून बघायला भेटेल. थँक्यू.